जीके सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे संपूर्ण बघा. आता तर बीकॉम सेकंड इयरचे NEP सेमिस्टर थर्ड इन्कम टॅक्स बेटा, इन्कम टॅक्स एकदम इन्कम टॅक्स मोस्ट आहे थर्ड सेमला. इन्कम फ्रॉम सॅलरी क्वेश्चन नंबर 3 मध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा. आता मी व्हाईट बोर्डावरती एक्झाम्पल हे लिहिलेलंच आहे तुम्हाला आणि स्क्रीनवरती सुद्धा दिसत आहे, कारण की स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही तो रिराईट करू शकता आणि एकदम चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एकदम छान प्रकारे दिसतेच. तुम्ही व्हिडिओला हाय क्वालिटीमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट दिसेल. अगर दिसत नसेल तर पर्टिक्युलर त्याच्यानंतर अमाऊंट आणि हा कॉलम अमाऊंटचा. तर बघा आता आपण आखणी केलेली आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम द सॅलरी ऑफ श्री राहुल या पद्धतीने दाखवायचं फॉर द असेसमेंट इयर 2025-26. हे तुम्ही इयर लिहायचं बेटा, आलं का लक्षात? त्यानंतर बघा आता एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये हे गणित आहे. तर गव्हर्नमेंटच्या काय अगर सॅलरी बेसिक सॅलरीचं दिलेलं गव्हर्नमेंटचं अगर तुम्हाला गणित असेल आणि त्या गणितामध्ये अगर एंटरटेनमेंट अलाउन्स दिलेलं असेल, काय दिलेलं असेल बेटा? एंटरटेनमेंट अलाउन्स. तर एंटरटेनमेंट अलाउन्सचा फॉर्म्युला यूज करावा लागतो. एंटरटेनमेंटचा फॉर्म्युला हा यूज करावा लागतो. आणि एक्झाम्पल मध्ये भरपूर तुम्हाला काय आहेत नियम आहेत. काय बेटा? नियम. बेसिक सॅलरीमध्ये नियम आहेत. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला नियम हे सांगत असतो नवीन नवीन. तर बघा आता इथं दिलेला असेल राहुल इज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉय. हा गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे. अगर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर त्याचे काही नियम वेगळे असतात. तर बघा मी सांगतो, ही ड्रॉज अ मंथली सॅलरी फॉर द ₹40,000. म्हणजे त्या व्यक्तीची सॅलरी किती आहे म्हणते तो? मंथली. मंथली. मग आता आपण इथं जे असते ते या बेसिक सॅलरी ही दाखवायची आपल्याला 40,000 इंटू 12. 40,000 इंटू 12. तर बघा त्याला गुणीला 12 करायचं म्हणजे 40,000 इंटू काय करायचं? 40,000. बघा हे 40,000 इंटू 12. 40,000 इंटू 12 4,80,000. 4,80,000 हे या कॉलमला लिहायचे बेटा, 4,80,000. त्यानंतर आता बघूया आपण. तर त्यानंतर 40,000 हे झाली त्याची बेसिक सॅलरी. बेस्ट डिअरनेस अलाउनेस का दिलेला बेटा आता आपल्याला? डिअरनेस अलाउनेस. तर डिअरनेस अलाउनेस दिलेला 10,000 पर मंथ. डिअरनेस अलाउनेस 10,000 पर मंथ सांगितलेला त्यांनी. हा डिअरनेस अलाउनेस. ओके, डिअरनेस अलाउनेस 10,000 पर मंथ म्हणतो बेटा तो. काय म्हणतो तो? पर मंथ. आणि एका वर्षामध्ये 12 मंथ असतात. किती मंथ असतात? 12 मंथ, 12 महिने. तर यांचं करायचं मल्टिप्लिकेशन 1,20,000. 1 लाख किती येणार आहे बेटा? 20,000. 1 लाख किती? 20,000. त्यानंतर ह्याला लक्षात बेटा, ही गेट्स 1,000 पर मंथ ऍज एंटरटेनमेंट अलाउनेस. एंटरटेनमेंट अलाउनेस. अगर बघा स्किप करू नका एक्झाम्पलला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो, आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रांना. तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता हे जे एंटरटेनमेंट अलाउनेस आहे, अगर गव्हर्नमेंट एम्प्लॉई दिलेला असेल, कोणता एम्प्लॉई दिलेला असेल? गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आता गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी एंटरटेनमेंट अलाउनेसचा नियम तो आता आपण खाली बघूया, कारण की तो इथं तुम्हाला लिहावा लागतो. तर पहिले सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी एंटरटेनमेंट अलाउनेस इन तर टेंटमेंट. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण एंटरटेनमेंट अलाउनेस बघूया, आहे की नाही? तर एंटरटेनमेंट अलाउनेस. तर बघा आता एंटरटेनमेंट अलाउनेस सुद्धा तर एंटरटेनमेंट अलाउनेस मध्ये त्याचा जो नियम असतो, तर इथं तुम्हाला याचा नियम हा काढावा लागतो. कशाचा? एंटरटेनमेंट अलाउनेसचा. गव्हर्नमेंटचा अगर एंटरटेनमेंट अलाउनेस दिलेला असेल तर त्याची एक पद्धत असते डिडक्शन्स किंवा डिडक्टेबल, असं तुम्ही दाखवू शकता. कॅल्क्युलेशन्स ऑफ विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन ऑफ डिडक्टेबल अमाउंट ऑफ कॅपिटल दाखवा किंवा
एंटरटेनमेंट अलाउनेस. आता एंटरटेनमेंट अलाउनेसचा नियम आहे बेटा, डिडक्टेबल. जेव्हा एंटरटेनमेंट अलाउनेस गव्हर्नमेंटचा दिलेला असेल तर तुम्हाला डिडक्टेबल म्हणजे एक डिडक्शन्स असते, त्यांना मराठीमध्ये म्हणतात, ते दाखवा लागत असते. तर ही जी असते 1 नंबरला 20% ऑफ हे तुमची जे बेसिक सॅलरी दिलेली आहे ही त्या बेसिक सॅलरीच्या 20% काढावं लागते. कशाच्या? बेसिक सॅलरी. म्हणजे आपली किती आलेली आहे बेसिक सॅलरी? 4,80,000. किती आलेली आहे बेटा? 4,80,000. त्याच्या काळाचे तुम्हाला 20% बघा, 4,80,000 इंटू 20%. किती पर्सेंट? 20%. 96,000. इथं दाखवायचं तुम्हाला 96,000. 96,000. ओके, आलं का लक्षात? तर हे जी एंटरटेनमेंट अलाउनेस दिलेली आहे, तर बघा आता एंटरटेनमेंट अलाउनेस आपल्याला किती दिलेली आहे? त्यांनी 1,000 एंटरटेनमेंट अलाउनेस सांगितली. म्हणजे 1,000 इंटू 12. 1,000 इंटू 12. मग 1,000 इंटू 12 म्हणजे किती येणार आहे? 12,000. 1,000 इंटू 12. 12,000. ओके, आलं? हा. त्यानंतर आता आपल्याला 2 नंबरला इथं जे आहे म्हणजे इथं ऍक्च्युअल रिसिव्ड रेंट, रिसिव्ड एंटरटेनमेंट अलाउनेस, ऍक्च्युअल रिसिव्ड एंटरटेनमेंट अलाउनेस, ऍक्च्युअल रिसिव्ड. तर हे जे असते ऍक्च्युअल रिसिव्ड हे जे एंटरटेनमेंट अलाउनेस आपल्याला दिली आहे, इथं बसणार नाही, त्याच्यामुळे आपण काय करू, इथे शॉर्टकट लिहून घेऊ. मेन अलाउनेस वाटल्यास असं दाखवतो मी तुम्हाला. ओके, म्हणजे समजणार. एंटरटेनमेंट अलाउनेस. तर एंटरटेनमेंट अलाउनेस आहे आपली 12,000. किती आहे बेटा? 12,000. 3 नंबरला किती नंबरला? 3 नंबरला कंपल्सरी. 3 नंबरला कंपल्सरी गव्हर्नमेंटच्या ₹5,000 डायरेक्ट लिहायचं. ₹5,000. ₹5,000 विच इज लेस. विच युअर इज लेस. तर बघा आता हे 5,000 सेकंड कॉलम मध्ये म्हणजे त्या कॉलम मध्ये. मग आता या 3 पैकी सगळ्यात स्मॉल असणारी संख्या कोणती? 5,000. सगळ्यात स्मॉल असणारी संख्या कोणती? 5,000. तर इथं लिहायचं 5,000 आहे की नाही? हा. मग आता हे जे 5,000 आहे, सगळ्यात सुरुवातीला पहिले काय करायचं, यांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, प्लस ऍडिशनल. काय करायची बेटा? ऍडिशनल. काय करायची त्यांची? ऍडिशनल. 4,80,000 हे 4,80,000 प्लस 1,20,000 प्लस 12,000 झालं. 6 लाख किती? 12,000 म्हणजे 6,12,000. ओके, हा 6,12,000. ही इथं लिहायचे 6,12,000. याला नाव द्यायचं आपण ग्रॉस सॅलरी. ग्रॉस सॅलरी. काय नाव द्यायचं बेटा? ग्रॉस सॅलरी. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डिडक्शन अंडर सेक्शन्स किती सांगितलं मी? अंडर सेक्शन 16 2 आहे की नाही? हा. 2 नंबरला डिडक्शन्स अंडर सेक्शन 16.3. तर ही जी गव्हर्नमेंटची जी एंटरटेनमेंट अलाउनेस दिलेली असते ही आहे 16.2. 16 किती आहे? 2. एंटरटेनमेंट अलाउनेसची 16.2 आहे. हा. तर हे लक्षात ठेवायचे आणि इथं ही मायनस करायची. एकच असते त्याच्यामुळे ही डायरेक्ट काय करायची तुम्हाला? मायनस. ते येणार 6,07,000. 12 मधून 5 गेले तर 17 आता आहे की नाही? हा. मग याला नाव द्यायचं डायरेक्ट तुम्ही टॅक्सेबल किंवा टॅक्सेबल सॅलरी. टॅक्सेबल काय द्यायचं? सॅलरी. आणि हे करायचं क्लोज. काय करायचं बेटा? क्लोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब कर. समजलं का? पुन्हा सांगतो बेटा, लक्ष द्या. गव्हर्नमेंटचा अगर एम्प्लॉई असेल आणि त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट अलाउनेस दिलेला असेल तर त्याचा हा नियम फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये दाखवावा लागतो आणि पेपरमध्ये 4 मार्कासाठी हा सुद्धा येऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. बेसिक सॅलरीच्या पहिले 20% काढलं म्हणजे मी तुम्हाला इथं काढून दाखवतो वाटल्यास 4,80,000. 4,80,000 इंटू 20. 4,80,000 इंटू 20. त्यानंतर ऍक्च्युअल रिसिव्ह एंटरटेनमेंट अलाउनेस. किती आहे? पूर्ण वाक्य.
12,000 जे आपलं असेल ते. त्यानंतर नियमाप्रमाणे 5,000 हे नियमाप्रमाणे एंटरटेनमेंट अलाउन्सचे 5,000 त्यांना मनोरंजन भत्ता म्हणतात. त्याला एंटरटेनमेंट कोणता भत्ता म्हणतात? मनोरंजन भत्ता. हा दाखवून त्याचा. ओके, समजलं बेटा गणित. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.